नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर आज आपण एक नवीन भागाकडे वळणार आहोत. आज आपण इयत्ता 5वी मधील बालभारती भाग 3 मधील आज आपण पर्यावरण 1 मधील एक नवीन भाग शिकणार आहोत. त्या आपण त्याच्या अगोदर आपण पाहिलं होतं की मागचा घटक जो पाहिला होता पाणी. पाणी या विषयामध्ये आपण काय पाहिलं होतं मुलांनो? की पाण्यामध्ये कशाप्रकारे पाण्याची जी विल्हेवाट लावली जाते, जे सांडपाणी आणि जे घाण पाणी आहे त्याच्या कशाप्रकारे विल्हेवाट लावली जाते, त्याप्रमाणे पाण्याचं कशाप्रकारे शुद्धीकरण केलं जातं, पाण्यावर कशाप्रकारे प्रक्रिया केली जाते, त्याचप्रमाणे पाण्याचं कसं जलव्यवस्थापन केलं जातं आणि त्याचप्रमाणे कसं पाण्याची व्यवस्था आहे ती पाणी कशाप्रकारे साठवलं जातं. त्याचप्रमाणे आपण पाहिलं की दुष्काळ काय आहे, दुष्काळातील त्याच्यावर समस्या दुष्काळ का होतो, त्याच्यावर काय उपाय आहे आणि शासनाने काय देखील योजना त्याच्यावर राबवल्या आहे, या सर्वांचा आपण अभ्यास याच्यामध्ये केला आहोत. जलशुद्धीकरण केंद्र ही कुठे आहे, ती कशासाठी आपण उभारली आहेत, ह्या सर्वांचा अभ्यास आपण या पाठामध्ये पाणी या पाठामध्ये केला होता. परंतु आज आपण एक नवीन घटक शिकणार आहोत आणि आपल्या घटकाचं नाव आहे वस्त्र. म्हणजे वस्त्र आपली गरज. वस्त्र आपली गरज या पाठामध्ये आपण जाणणार की आपल्याला वस्त्राची का गरज आहे आणि ती आपली वस्त्र म्हणजे त्या वस्त्रामध्ये कोणते कोणते प्रकार येतात, ते वस्त्राचे प्रकार देखील आज आपण पाहणार आहोत. चला तर आपण लगेच वळूया की अभ्यास या पाठाकडे. की या पाठामध्ये असं प्रस्तावनेमध्ये आपल्याला काय सांगितलं आहे मुलांनो? वस्त्राची आपल्याला गरज काय आहे? या पाठात आपण ही माणसाची गरज आहे, वस्त्र ही माणसाची गरज आहे, तर अनेक प्रकार त्याचे सविस्तर आहे आणि त्याचे प्रकार काय हे देखील आपण पाहणार, म्हणजे वस्त्राचे काय प्रकार आहे हे देखील पाहणार आहोत. मुलांना मी तुम्हाला सांगितलं होतं की जसं माणसाची सर्वात प्राथमिक गरज काय आहे? अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण आहे. तर अन्न आणि वस्त्राची देखील तितकीच गरज आहे. वस्त्राची का गरज आहे मुलांना? तुम्हाला काय वाटतं? वस्त्राची खरंच गरज जर शरीरासाठी जर माणसाला जिवंत राहायचं असेल तर जिवंत राहण्यासाठी अन्नाची गरज आहे. मग वस्त्राची काय गरज आहे? तर वस्त्र आपल्या शरीराला झाकण्यासाठी आहे. थंडी, ऊन, वारा या सर्व गोष्टीपासून आपल्याला संरक्षण देतं आणि या संरक्षणापासून माणसाच्या जीवाला संरक्षण देण्यासाठी निवारा याची गरज आहे. हे आपण शिकलेलो आहोत. पण आज आपण वस्त्र याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेणार की वस्त्र हे का गरजेचं आहे आणि वस्त्र हे कशा प्रकारचे आहे, कोणकोणत्या प्रकार त्याच्यामध्ये मोडले जातात, ते कुठे उत्पादन केले जातं आणि त्याचे काय फायदे आहेत, ह्या सर्व घटकांचा आपण अभ्यास या पाठामध्ये मुलांना करणार आहोत आणि अधिक स्पष्टीकरणाद्वारे ह्या गोष्टी आपण पाहणार आहोत. सगळ्यात प्रथम मुलांना आपण हे पाहणार आहोत की वस्त्र म्हणजे काय? की वस्त्र म्हणजे की जे आपल्या शरीराला झाकण्याचं काम करतात, ते आपल्या शरीराची काय आहे ती गरज आहे. परंतु वस्त्र बांधण्यासाठी जर सर्वात प्रथम त्याच्यासाठी कापडाची गरज आहे. मग हे कापड जे मूळ आहे ते कापड आपलं कशापासून तयार होतं ते आधी महत्त्वाचं आहे की ते कापड आपल्याला कापसापासून तयार होतं, बरोबर आहे. आणि कापसापासून ते उत्पादन तयार होऊन मग त्या कपड्याचा काय बनतो लगदा. जो कापूस आहे तो आधी शेतातून काढून आणला जातो आणि मग तो गिरणीत टाकवला जातो आणि मग त्याचा रील बनवून त्याच्यापासून एक दोरा तयार केला जातो आणि त्या दोऱ्यामार्फत कापड विणलं जातं. अशी या प्रकारचे जे वस्त्र आहे त्याची ही काय आहे प्रक्रिया आहे आणि त्याद्वारे हे कापड बनतं. मग या कापडाचे देखील अनेक प्रकार आहेत. मुलांना तुम्हाला माहिती आहे की फार वर्षापूर्वी जेव्हा म्हणजे कपड्याची जेव्हा गिरणी नव्हती, मग तेव्हा एका पारशी व्यक्तीने काय केलं, 1854 साली काय केलं की त्या एक पारशी व्यक्तीने मुंबईमध्ये सर्वात प्रथम कापडाची गिरणी काढली. त्याने कापडाचा व्यवसाय सुरू केला, एक मोठी गिरणी केली आणि त्याच्यानंतर 1961 मध्ये सूत कापडाची गिरणी ही अहमदाबाद इथे सुरू करण्यात आली. अशा प्रकारच्या 2 कापड गिरण्या त्यावेळापासून सुरुवात करण्यात होत्या आणि मला आज जवळजवळ 1200 पेक्षाही जास्त ह्या कंपन्या ज्या कापड गिरणीच्या आहेत त्या आहे पूर्ण भारतभर आहेत. तर आपण आता त्याच्याबद्दल अजून माहिती घेणार आहोत आणि मध्ये मध्ये सगळ्या गोष्टी देखील जाणून घेणार आहोत. इथे काय लिहिले बघा, आपल्याला अनेक प्रकारचे पोशाख कपडे घालायला आवडतात आणि आपल्याकडे ते असावेत असे आपल्याला वाटते. इथे तुम्हाला चित्र दिलेलं आहे की अनेक प्रकारचे म्हणजे त्याच्यामध्ये व्हरायटी आहे, निरनिराळे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला डिझाईन मिळतील, वेगवेगळ्या प्रकारचे कापडाचे प्रकार तुम्हाला बघायला मिळतील, बरोबर. वेगवेगळ्या तुम्हाला त्याचा आकार बघायला मिळेल, वेगवेगळ्या त्याला तुम्हाला त्याचा रंग बघायला मिळेल. सगळ्या एकाच रंगामध्ये तुम्हाला कपडे मिळतील का, एकाच आकारात मिळतील का, एकाच साईज मध्ये मिळतील का, व्हरायटीज मध्ये तुम्हाला मिळतील का, नाही, कापडाच्या प्रकारामध्ये मिळतील का, नाही. तर आपल्याकडे अनेक प्रकारचे आहेत, म्हणजे तसं गाऊन आहे, फ्रॉक आहे, स्कर्ट आहे, ड्रेस आहे, साडी आहे, अशा अनेक प्रकारच्या व्हरायटी तुम्हाला काय मिळतात मुलांना, त्या बघायला मिळतात आणि ते कपडे आपल्याला हवे देखील वाटतात. आपल्याकडे ते असावेत असं सगळ्यांनाच वाटतं,
तुम्हाला पण वाटतं की नाही ते कपडे आपल्याकडे असायला पाहिजेत. मग मी जेव्हा बाहेर आपण जेव्हा बाहेर फिरायला जातो तेव्हा छान कपडे आपल्याला घालायला आवडतात. जेव्हा आपण एखाद्या लग्नामध्ये जातो, समारंभामध्ये जातो, तेव्हा देखील आपण जेव्हा नॉर्मल कपडे वापरतो त्याच्यापेक्षा आपण अजून भारी कपडे ते घालून आपण त्या समारंभाला जात असतो. बरोबर आहे मुलांनो? मग ते तसे कपडे मग आपल्याला आपल्याजवळ असावेत असं आपल्याला वाटते का? तर जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा आपण त्या कपड्याचे काय करतो? उपयोग करत असतो. बरोबर आहे? मग अशा प्रकारचे डिझाइन केलेले कपडे जे कलरिंग कपडे असतात ते देखील आपल्याला काय करतात? आकर्षित करतात आणि ते आपल्याकडे असावेत असे देखील आपल्या प्रत्येक व्यक्तीला हे वाटत असते. बघा, पण आता हे कापड जे निर्माण केलं आहे, जे कापड हे आत्ता झाले आहे. पण मुलांना तुम्हाला माहिती आहे का, फार वर्षापूर्वी काय झालं होतं, की जेव्हा माणसाची प्रगती झाली, जेव्हा माणूस हा शास्त्रानुसार किंवा विज्ञानानुसार माणूस जेव्हा कोण होता, की सुरुवातीला माणूस नव्हता, तो कोण होता? तो माकड होता. आणि तो माकडाची जी उत्क्रांती बघा, उत्क्रांती होत तो मनुष्यापर्यंत पोहोचला. पण जेव्हा तो माकड होता, त्या माकडाच्या अंगावर बघा भरपूर काय होते? केस होते. काय होते हे? केस होते. हे दिसतात, हे केस आहेत, हे सगळे केस आहेत. पण जसं त्याची प्रगती होत गेली, की त्याने म्हणजे त्याने त्या गोष्टी पुढे टाकल्या गेल्या, की त्या गोष्टी म्हणजे तो जो सर्व्हाइव्ह करत होता तो जंगलामध्ये म्हणा किंवा तो त्या जमिनीमध्ये म्हणा, मग तो एक स्टेप पुढे गेला. मग ते जसं तो वाढत गेला, तर त्याची ही प्रगती होत गेली. बरोबर आहे? आणि मग जशी प्रगती झाली, त्याच्यामुळे काय झालं, की नंतर पुढे त्यांना जाऊन त्या गोष्टीची जाणीव झाली, की नंतर जसं केस कमी झाले, तर तसं त्यांनी काय केलं, त्या गोष्टीची त्यांना जाणीव झाली, की अरे आपल्याला थंडी वाजत आहे, आपल्याला ऊन वाटत आहे आणि म्हणून मग त्यांना त्या वस्त्राची गरज वाटायला लागली. शरीरावरील केसाचे आवरण कमी झाल्याने मानवाला ऋतू बदलापासून संरक्षणाची गरज वाटते, की मग शरीराचे केस कमी झाले, म्हणजे काय राहिले? फक्त त्वचा राहिली. मग त्वचा राहिल्यामुळे काय झालं, की त्यांना गरज वाटू लागली, की आपल्याला उन्हापासून त्रास होत आहे, उन्हापासून आपल्याला काय होतंय? गरम होत आहे, उन्हापासून झळा लागतायत आपल्याला आणि आपल्याला थंडीपासून काय लागतंय? शरीराला ऊब नाही मिळत आहे, ती थंडी वाजत आहे. मग यापासून संरक्षण झालं पाहिजे हे त्यांना समजू लागलं. म्हणजे तुम्ही इथे पाहू शकता मुलांनो, की बघा कशा प्रकारे इथे त्याचं की मग ऋतुमानानुसार त्याच्यामध्ये काय झाले, ऋतू बदलापासून जे ऋतू आहेत त्याच्यापासून, मग ऋतू आपण कोणते पाहिले? थंडीपासून संरक्षण आहे आणि उन्हापासून संरक्षण आहे. या दोन्ही गोष्टीपासून संरक्षण मिळण्यासाठी त्यांना आवश्यकता लागली, ही आवश्यकता भासू लागली आणि त्यातून वस्त्र ही गरज निर्माण झाली. हे बघा मुलांनो, की जोपर्यंत त्यांच्या अंगावर केस होते तोपर्यंत त्यांना त्या गोष्टीची गरज जाणवली नाही, गरज भासली नाही. परंतु जसं त्यांच्या अंगावरचे केस हे कमी झाले, त्यांना ते केस गळून त्याच्या शरीराची फक्त त्वचा राहिली. त्याच्यामुळे तेव्हा त्यांना जाणवलं, की आपल्याला ऋतुमानानुसार काय आहे, आपल्याला वस्त्राची ही गरज आहे, त्याची त्यांना जाणवले. मग ऋतू कोणते आहेत? उन्हाळ्यापासून जर आपल्याला संरक्षण पाहिजे असेल तर आपल्याला वस्त्राची गरज आहे आणि थंडीपासून देखील आपल्याला संरक्षण असेल तर वस्त्राची ही फार गरज आहे. मग अशा प्रकारे वस्त्राची काय झाली, गरज निर्माण झाली आणि मग त्यापासून त्यांनी काय केलं, विचार करायला सुरुवात केली, की काय करता येईल? जर वस्त्र आपल्याला बनवायचं असेल, आपल्या शरीराचं संरक्षण करायचं असेल तर काय करता येईल? मग त्यांनी तो विचार केला. आता बघा आपण जसं पाहतो, की मग त्या कपड्यामध्ये देखील किती विविधता आहे. मानवाने विविध काळात वापरलेल्या वस्त्रामध्ये विविधता दिसून येते. मानवाने विविध काळ म्हणजे कोणते काळ, की जे आपल्या वडिलांचे वडील त्यांचे आजोबा म्हणजे फार वर्षापूर्वी प्रत्येक गोष्टीमध्ये हा बदल होत गेलेला आहे. हर एक गोष्टीमध्ये प्रत्येकाच्या म्हणजे जसं अन्न पद्धतीमध्ये जसा पहिला बदल होत गेला, प्रत्येकाच्या राहणीमानात बदल गेला, तसा लोकांच्या घरांमध्ये बदल झाला, तसंच इथे काय झालंय, वस्त्रामध्ये देखील बदल झालेला दिसत आहे. जसं फार वर्षापूर्वी, जसं खूप प्राचीन युगामध्ये, की जेव्हा कपड्यांचा म्हणजे शोध नुकताच लागला होता, म्हणजे त्याच्याही अगोदरचं म्हणजे राजेशाही काळाचं, जेव्हा राजेशाहीचं हुकुमशाही होती, राजेशाही होती, त्यावेळेचे वापरले गेलेले कपडे ते फार वेगळे असू शकतात. नंतर ब्रिटिश काळात वापरले गेलेले कपडे ते वेगळ्या प्रकारचे असू शकतात. ब्रिटिशाच्या नंतर जे वस्त्रे आली ते देखील वेगळे असू शकतात आणि आताचे आधुनिक कपडे जे वस्त्रामध्ये बदल झाला आहे त्याच्यात खूपच बदल झालेला आहे. त्याच्यामुळे कपड्यामध्ये देखील आपल्याला जे पारंपरिक पद्धतीने जे सांस्कृतिक रीतीचे जे कपडे तेव्हापासून ते आधुनिक काळापर्यंत जे कपड्यामध्ये काय दिसतो, आपल्याला बदल दिसतो. हे जे कपडे आहे पारंपरिक काय आहे, कपडे आहेत, पारंपरिक पद्धतीने हे वापरले गेलेले आहे, त्यावेळेचे कपडे आहेत, की त्यावेळेस
त्यावेळेचे जे स्त्री आहे, ज्या राजघराण्यातले आहे, राजेशाहीच्या घराण्यातल्या आहेत, जे कुटुंबातले आहेत, जे जमीनदाराच्या घरातल्या आहेत, अशा सर्व स्त्रियांनी कशा प्रकारचा पेहरावा घातला आहे, त्या कपड्यामध्ये किती प्रकारची विविधता आपल्याला दिसून येते. त्या विविधतेमध्ये आपल्याला ते त्यांचे वस्त्र, त्यांचे अलंकार याच्यामध्ये देखील फरक आहे. आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही इथे पाहू शकता की कशा प्रकारे त्यांनी त्या गोष्टीमध्ये त्यावेळेस त्या व्यक्ती वापरत असते आणि त्या गोष्टीचा त्यांनी वापर केलेला आहे. स्त्रियांचा तुम्ही फरक बघू शकता. आदिम काळात सुरुवातीला मानव वस्त्र वापरत नव्हते, की मी जसं मागे सांगितलं की सुरुवातीला लोक वस्त्र वापरतच नव्हते. कारण का, की त्यावेळेस त्यांचं अंग हे केसाळ होतं आणि त्याच्यामुळे त्यांना त्याची गरज वाटू लागली. मग जसजसे ते कपडे, जसजसे त्याचे केस त्यांच्या शरीरावरचे कमी झाले आणि मग त्यावेळेस त्यांना काय लागली, मग गरज वाटू लागली. मग आता ती गरज वाटू लागल्यामुळे मग त्यांनी काय केलं, की मग त्यांनी सुरुवात केली की आपल्याला काय करायला पाहिजे, की आता आपल्याला आपलं अंग झाकायचंय. तर मग आता त्यावेळेस तर कापड उपयोगी नव्हतं, उपलब्ध नव्हतं. मग त्यावेळेस मग ते झाडाची पाने ते शिवून ते एकमेकाला चिकटवून काय करायचे, ते जॉईंट करून ते कपडे घालायचे. किंवा जे झाडाची जे पानं आहेत, सालं आहेत, या सर्व गोष्टीपासून ते काय करायचे, स्वतःच्या शरीराचं रक्षण करायचे. त्यानंतर झाडाची सालं व पाने वापरली जाऊ लागली. पण जेव्हा कपड्याचा शोध नव्हता लागला, त्यावेळेस त्यांनी काय केलं, सालं आणि पाने याचा वापर करून स्वतःच्या शरीराचं संरक्षण करण्यास सुरुवात केली. ही पहिली पद्धत. आता दुसरी पद्धत काय, त्यांनी काय केलं ते आपण पाहणार आहोत, की दुसऱ्या पद्धतीमध्ये त्यांनी शिकार करायची, बरोबर आहे. पुढे ते शिकार करून मारलेल्या जनावरांचे कातडे वापरू लागले. म्हणजे ते काय करायचे, की जे शिकार जे करायचे ते त्यांना दोन गोष्टीसाठी उपयोग व्हायचा. एक तर ते शिकार खाण्यासाठी करायचे आणि दुसरं ते शिकारीतलं जे सर्व मांस असेल ते खाल्ल्यानंतर त्याचे जे कातडं असायचं, त्या कातडे देखील ते काय करायचे, धुवून ते वाळवून त्याच्यापासून देखील ते वस्त्र बनवायचे आणि ते अंगामध्ये परिधान करायचे. मग ही त्यांना देखील पद्धत सुचली, की अरे आपण असं देखील करू शकतो, की जर आपण जो कोणीची शिकार आहे ती शिकार काय करायची, आपल्याला खायला देखील उपयोगी होईल आणि आपल्याला वस्त्र देखील उपयोग. मग तेव्हापासून त्यांनी ते गोष्ट काय केली, सुरुवाती केली, की शिकार करून मारलेल्या जनावरचे कातडे ते वापरू लागले. ते योग्य पद्धतीने त्याची काटणी करून, छाननी करून, ते व्यवस्थित धुवून त्यांचं काय करायला लागले, त्या गोष्टीचा वापर करावा लागले. आपण दोन गोष्टी शिकलो, एक तर झाडाची पानं आणि सालं याचा वापर करून ते कपडे आपल्या शरीराचं अंग झाकत असे. दुसऱ्या म्हणजे आपली पद्धत पाहिलं, की ते जनावरांना मारून काय करायचे, ते त्या कातड्याचं आपल्यासाठी संरक्षण म्हणून ते काय करायचे, वस्त्र वापरायचे. आता तिसरा प्रकार काय आहे, कापसासारख्या वनस्पतीपासून सूत तयार करण्याची कला अवगत झाल्यावर सुती कापडाचा वापर होऊ लागला. आता इथे तुम्ही पाहू शकता या चित्रामध्ये, की काय तुम्हाला दाखवलंय, की त्यांनी काय केलं, की एक प्रकारची शेती तयार केली आहे, की शेतीमध्ये त्यांनी काय केलं, की कापूस कसा तयार करतात याचं देखील त्यांनी ज्ञान अवगत केलं म्हणजे ती गोष्ट त्यांनी शिकून घेतली. इथे काय दिलं, त्यांनी अवगत म्हणजे त्यांनी काय, ह्या गोष्टी त्यांनी समजून घेतल्या, त्या गोष्टी शिकल्या स्वतःहून. आणि मग कापूस कशा प्रकारे वनस्पती वाढवायची, त्याला कशा प्रकारे ती शेती करायची, ती शेती केल्यानंतर ती कशी वाढवायची, मग तो कापूस कसा काढायचा, त्या कापसापासून कशा प्रकारे तो कापूस विणून त्याचा दोरा तयार करून त्याचं वस्त्र बनवायचं, याची कला त्यांनी काय केली, अवगत होली. मग सुती कापडाचा वापर होऊ लागला आणि मग यालाच काय बोलणार आपण, सुती कापड. हे काय झालं, त्याचा वापर होऊ लागला. मग अशा प्रकारे तिथून ती कापडाची सुरुवात झाली. काय झालं, त्याची प्रगती झाली, की उत्क्रांती झाली, की जो मनुष्य पहिले कपडे वापरत नसे, त्याला गरज नव्हती, पण नंतर हळूहळू त्या कपड्याचे वापर सुरू झाल्यामुळे त्यांनी स्टेप बाय स्टेप एक एक पाऊल पुढे जाऊन त्याने कापसाची शेती केल्यामुळे तो कापूस विरू लागला आणि त्याच्यापासून कापडं तयार झाले. आता बघा, त्यांनी काय इथे तुम्हाला चित्र दिसत आहे, की इथे हर एक प्रकारचे जे वेगवेगळ्या भागातले जे लोक आहेत त्यांनी वेगवेगळे कपडे परिधान केलेले आपल्याला दिसत आहे. इथे आदिवासी जमान्यातले लोक आहेत, ते वेगळ्या प्रकारचे कपडे घालत आहेत. इथे कोणी बाहेरच्या इजिप्त देशातले लोक आहेत, ते देखील इथे काय आहे, वेगळ्या प्रकारचे आपल्याला कपडे घालत आहेत. मग हा फरक का होत आहे, जर कपडे एकच आहे, जर आपण कापसापासून जर कपडे बनवत आहोत, तर मग कपडे सारखेच असायला पाहिजेत. मग त्याच्यामध्ये फरक कशाला असायला पाहिजे, का बरं फरक असायला पाहिजे, ते देखील आपण इथे पाहणार आहोत. की बघा, इथे काय सांगितलंय, हवामानातील बदलानुसार वेगवेगळ्या प्रदेशात वापरण्यात येणाऱ्या कपड्यामध्ये बदल होतो. आपला हा बघा विषय झाला होता, की वेगवेगळ्या प्रदेशानुसार आणि हवामानानुसार त्या प्रदेशातील हवामानानुसार कपड्यामध्ये काय होत असतं, बदल असतो. तिथले जे हवामान आहे, जो प्रदेश आहे, तिथली जी संस्कृती आहे, त्याप्रमाणे त्या हवामानानुसार त्या कपड्यामध्ये काय होत असतो,
बदल होत असतो, त्या खानपानामध्ये बदल होत असतो, तिकडच्या राहणीमानात बदल होत असतो, तिकडच्या निवाऱ्यामध्ये बदल होत असतो आणि त्याप्रमाणे त्या गोष्टी त्याच्यामध्ये काय करतात ते समावेश घेतात. त्यांच्या आजूबाजूच्या, त्यांच्या परिसरातील, पर्यावरणातल्या ज्या गोष्टी उपयुक्त आहे त्या सर्व गोष्टी त्यांच्या जीवनशैलीमध्ये त्याचा वापर करत असतात. म्हणून तिथे आपल्याला काय दिसते, विविधता दिसते, की हवामानानुसार बदल होत आहे, की त्या ठिकाणचं जे हवामान आहे त्या हवामानानुसार त्यांनी काय केलं आहे, त्या कपड्याची जी ठेवण आहे ती त्या पद्धती केली आहे. दक्षिण आफ्रिका आहे, तिथे आफ्रिकेमध्ये काय आहे, खूप कडक ऊन असतं, ते वर्षाचे 12ही महिने तिथे ऊन असतं. मग अशा ठिकाणी आपण फुल कपडे घालू शकतो का? की फुल असे आपण जे जाड आपण थंडीमध्ये कपडे घालतो, जे स्वेटर ऊनचे जे कपडे घालतो ते आपण तिथे घालू शकतो का? मग ते कपडे आपण तिथे घालू शकत नाही. मग तिथे खूप ऊन असल्यामुळे आपण तिथे कमी कपडे घालतो, म्हणजे सुती कपड्याचा वापर केला जातो. कमीत कमी तिकडे कपड्यांचा त्यांनी कपडे घातल्यानंतर आपल्याला ऊन लागू नये अशा प्रकारचे कपडे तिथे घातले जातात. म्हणून मग तिथे हर एक प्रकारच्या हवामानानुसार बदलानुसार तिकडे कपड्याची ठेवण असते. पण काही ठिकाणी वर्षाच्या 12ही महिने काय पडत असतो, सतत पाऊस पडत असतो. भारताच्या बाहेर जे आपण बाहेरच्या देशामध्ये पाहिलं, अमेरिका या साईडला पाहिलं, न्यूयॉर्क या साईडला पाहिलं, तर कधीतरी तिथे बर्फाळ प्रदेश असतात, थंड प्रदेश असतात, बरोबर आहे. मग अशा ठिकाणी आपण कमी कपडे घालून चालेल का? सुती कपडे फक्त घालून चालेल का? तर नाही, तिथे तुम्हाला अंगभर कपडे घालणं भाग आहे आणि वरती परत कोट देखील घालणं हा गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला थंडी वाजू नये. मग अशाच प्रकारे इथे हवामानानुसार बदल, म्हणजे त्या प्रदेशाचं जे हवामान आहे त्या बदलाला अनुसरूनच तुम्हाला मुलांना कपडे घालायचे आहेत, हे त्यांनी सांगितलं, की त्यामुळे तुम्ही ते तशा प्रकारचे कपडे घालू शकता. बघा, कपड्यामध्ये हा बदल होत असतो. म्हणून हा तुम्हाला बदल इथे देखील तुम्हाला हा बदल दिसत आहे मुलांनो, की या कपड्यामध्ये कितीतरी फरक आहे, दिसते. आता बघा, जसं आता मी आता सांगितलं, की उन्हाळ्यात, हिवाळ्यात आणि पावसाळ्यात आपण वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळे कपडे घालत असतो. आपण तिन्ही ऋतूमध्ये एकच कपडे घालतो का, की सुतीच कपडे घालतो का? बरोबर आहे का? जाड कपडे सगळ्या ऋतूमध्ये घालतो का? तर नाही, असं नाही होत. उन्हाळ्यामध्ये आपण सुती कपडे घालतो, की जे सुती असतात, की जे आपल्याला गरम होणार नाही, ज्याच्यातून त्याचे जे बारीक जे छिद्र असतात त्याच्यातून देखील आपल्याला हवा आली की आपल्याला काय मिळतं, हवा मिळत असते आणि आपल्याला घाम येत नाही, बरोबर आहे, आपल्या अंगातून वास येत नाही. आणि मग अशा प्रकारचे सुती कॉटनचे जर आपण कपडे घातले तर आपल्याला ते आरामदायक वाटतात. काय वाटतात? आरामदायक वाटतात आणि घालायला ते छान वाटतात. आणि म्हणून जर उन्हाळा आला तर उन्हाळ्यामध्ये आपण सुती कपड्यांचा जास्तीत जास्त वापर करतो. हिवाळ्यामध्ये काय वापर करतो? हिवाळ्यामध्ये उबदार कपडे वापरतो. बघा, तुम्हाला जसं पिक्चरमध्ये दिसत आहे, चित्रामध्ये दिसत आहे, हिवाळ्यामध्ये तुम्ही काय करता? उबदार कपडे. उबदार कपडे म्हणजे काय मुलांनो, की जे जाड असतात, की जे घातल्यामुळे तुम्हाला थंडी वाजणार नाही, तर उलट तुम्हाला काय होईल, गरम वाटेल. हेच जर कपडे आपण उन्हाळ्यात घालू शकतो का? तर अजिबातच नाही. उन्हाळ्यामध्ये आपण हे कपडे घालूच शकत नाही, कारण उन्हाळ्यामध्ये एवढं ऊन असतं, की आपले जे सुतीचे कपडे जरी घातले तरी आपल्याला गरम होतं. जर आपण हे असे जाड कपडे घातले तर आपल्याला अजून गरमी होईल आणि अजून आपल्या अंगातून काय येऊ शकतो, घाम येऊ शकतो. मग हे असे जाड कपडे आहेत, जे उबदार कपडे आहेत, जे ऊनचे कपडे आहेत, जे लोकरीचे कपडे आहेत, आपण त्याला काय बोलणार, लोकरीपासून बनवलेले कपडे. ही ह्या वस्त्राचा प्रकार कोणत्या प्रकारचा आहे, की लोकरपासून. जे मेंढ्या असतात, जे शेळ्या असतात, त्यांची जे ऊन कातरली जाते, मेंढराचे आणि शेळ्याचं त्यांचं ज्याच्यावरचं जे ऊन असतं ते कातरलं जातं आणि त्याच्यापासून हे स्वेटर किंवा मफलर हे काय केले जातात, बनवले जातात आणि त्याच्यापासून एक छान ऊब आपल्याला मिळते. मग अशा प्रकारचे आपण जे दुकानामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला स्वेटर उपलब्ध असतात, मफलर उपलब्ध असतात, बरोबर आहे, अंगातले जे झगे असतात ते उपलब्ध असतात, कानटोपी असते, बरोबर आहे. मग अशा प्रकारे आपण ते विकत घेत असतो. तर अशा प्रकारे आपण उन्हाळ्याचं पाहिलं, हिवाळ्याचं देखील पाहिलं. आता पावसाळ्याचं बघूया, की पावसाळ्यात शक्यतो लवकर कोरडे येतील असे कपडे वापरतो. की बघा, पाऊस सतत येत असतो, पाऊस सतत येत असल्यामुळे आपण कपडे काय होतात, ओले होतात. जरी आपण छत्री पकडली तरी छत्रीद्वारे काय होतं मुलांनो, आपलं डोकं फक्त राहतं, परंतु कपडे पूर्ण ओले होतात. मग अशा आपण 4 वेळा जर 4 वेळा घराच्या बाहेर पडलो तर काय होतात, आपले कपडे ओले होतात. मग अशा वेळेस कपडे लवकर वाळतील असे आपण कपडे घालतो, म्हणजे जे हलके असतात, बरोबर, जे लाईट वेटचे कपडे असतात, की जे लवकर वाळले जातात, की ज्या पावसामध्येही कधी कधी हवा असते. मग पाऊस पडल्यावर जे कपडे ओले होतात ते ओले झाल्यानंतरही ते पटकन सुकतील असे कपडे आपण काय करत असतो, वापरत असतो. ना पावसाळ्यात आपण उबदार कपडे वापरतो, ना पावसामध्ये आपण सुती कपडे. जे पटकन सुकतील असे कोरडे कपडे लवकर होतील त्या हिशोबाने आपण ते कपडे परिधान करत असतो. म्हणजे तुम्ही पाहिले, की बघा, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा
या तिन्ही ऋतूमध्ये कपडे घालण्याची पद्धत ही काय आहे, वेगळी आहे. सारख्या कोणत्याही ऋतूमध्ये आपण एकच प्रकारचे कपडे घालत नाही. कपड्याचा जर प्रश्न आला तर कपडे आपले जे कपड्याचं जे कापड आहे ते आपण वेगवेगळ्या त्याच्या व्हरायटी आहे. त्याच्यामध्ये आपण पॉलिस्टर पाहू शकतो, आपण त्याच्यामध्ये कॉटन पाहू शकतो, आपण त्याच्यामध्ये सिल्क पाहू शकतो, त्याच्यामध्ये आपण नॉयलॉन पाहू शकतो, त्याच्यामध्ये लिएन पाहू शकतो. असे अनेक कापडाचे जे प्रकार आहेत, बरोबर आहे. हे कापडाचे प्रकार असतात, त्यापासून ते हर एक ऋतूमध्ये त्या कपड्याचा वापर केला जातो. जसं आता आपण पाहिलं, उन्हाळ्यात काय वापरतात, हिवाळ्यात काय वापरतात, थंडीत काय वापरतात, पावसात काय वापरतात, या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या की या कापडाचे जे प्रकार आहेत, या कापडाच्या प्रकारानुसार त्याचा समावेश याच्यामध्ये या ऋतूंमध्ये तो केला जातो आणि त्याप्रमाणे त्या कपड्याचे काय केले जाते, ते कपडे परिधान केले जातात. आता तुम्ही बघा इथे की जसं उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिन्ही ऋतूमध्ये आपण काय करत असतो, ऋतूमानाप्रमाणे कपडे घालत असतो. आपण नवीन व भरजरी कपडे वापरतो, बरोबर आहे. की जे तुम्हाला आता चित्र दिसत आहे की भरजरी कपडे आहेत. भरजरी कपडे मुलांना आपण रोज घालतो का, तर नाही, बरोबर. तर आपण कधी घालतो, एखादा समारंभ असेल, एखादं लग्न असेल, एखाद्याच्या घरी कुठे जायचं असेल, कार्यक्रम असेल, तर आपण हे भरजरी कपडे घालतो. याचा वापर आपण करतो का शक्यतो ना. आता पावसाळा आलाय म्हणून मी भरजरी कपडे घालणार आहे असं आहे का, तर उन्हाळा आलाय म्हणून घालायचे किंवा थंडी आहे म्हणून घालायचे नाही. की आता जसं आपण 3 ऋतूमध्ये वेगवेगळे कपडे घातले, तसं जे भरजरी कपडे घालण्याचा त्याचा देखील एक वेगळा समय आहे आणि तो आपण कधी घालतो, जेव्हा एखादा कार्यक्रम असेल त्यावेळेस देखील या कपड्याचं आपण परिधान करत असतो. हे मुलांनी लक्षात घ्या. इथे काय दिले, आपण दिवसातून 1 किंवा 2 वेळा हे कपडे बदलत असतो, बरोबर. की आपण दिवसातून आपण सकाळी जेव्हा गेलो तेव्हा आपण शाळेत जातो तेव्हा ते कपडे आपले वेगळे असतात. मग शाळेतून जेव्हा आपण घरी येतो तेव्हा आपण दुसरे कपडे घालतो, तेव्हा ते कपडे वेगळे असतात. जेव्हा आपण झोपायला जातो तेव्हा आपला नाईट ड्रेस असतो, तेव्हा ते कपडे वेगळे असतात. म्हणजे एकंदरीत आपले कपडे हे दिवसभरामध्ये बदलत असतात. का बरं मुलांना हे कपडे बदलत असतील, काय वाटतं तुम्हाला की का हे कपडे बदलत असतील? कारण जेव्हा आपण सकाळपासून जेव्हा जातो तेव्हा आपण जात असताना, आपण काम करत असताना, जे ऑफिसमध्ये काम करत असताना आपल्याला खूप प्रकारचा जो घाम येत असतो, त्या घामातून दुर्गंधी येत असते, वास येत असतो. तो घाम जो असतो तो शर्टाला, त्या कपड्यांना तो चिकटलेला असतो आणि मग आपल्याला पण एक प्रकारची अस्वस्थता वाटते. आणि मग जेव्हा आपण घरी येतो, जेव्हा फ्रेश होतो आणि आपण जेव्हा दुसरे कपडे घालतो तेव्हा आपल्याला फ्रेश वाटते, ताजं वाटतं आणि म्हणून आपण काय करतो, दिवसातून 2 किंवा 3 वेळा देखील कपडे काय करत असतो, ते बदलत असतो. म्हणून त्याच्या मागचं हे मुख्य कारण आहे. नंतर मग आपल्याला त्याच्या प्रकारचे वेगळे आजारही होत नाही, विकारही होत नाही आणि मग तो आपण नेहमी स्वच्छ राहिल्यामुळे आपण काय राहतो, आपलं शरीर देखील तंदुरुस्त राहतं मुलांना.